दुधनी गावात थांबली गाडी. कुर्डवाडी गाणगापूर गाडी थांबत आहे आणि गर्दी बघू. सध्याला बल्लुर्गी स्टॉपपाशी थांबलोय आपण. कर्नाटक बॉर्डरमधून आतमध्ये प्रवेश केला आहे. एक थोड्याच वेळात आपण गाणगापूरला पोहोचणार आहे. 15 मिनिटासाठी इथं समोरच थांबली आहे बघा. विजय वाचरे नाव हॉटेल कुठले हॉटेल बघी काय लिहा. उतर की रे. चला पोहोचलो तर आपण गाणगापूरमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आणि एसटीला बघितलंय तुम्ही खूप गर्दी होती. जास्त शूट घेता आलं नाही. महागच बसून होतो आपण. जागा भेटली हीच मोठी गोष्ट आहे. पहिली तर काय जणांना तर जागा बी भेटली नव्हती. खूप जास्त गर्दी आणि गरम पण खूप जास्त होते. तो आता ठरवू आपण पहिलं काय करायचं. फ्रेश व्हायचं, डायरेक्ट दर्शन जायचं. महाद्वारातून आत आलोय. विजय सर पण आहेत. विजय सर पुढे चालले. गर्दी जास्त असल्यामुळे लवकर उतरले नाही. आता सध्याला 4:15 वाजले. दर्शनाच्या रांगेतून चाललोय आपण. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. थोडीशी गर्दी आहे. लाईनमध्ये असं दर्शन होईल. दर्शनाच्या नंतर मग सर आपल्याला पुढचं प्लॅनिंग सांगतील तसं आज आपण ऐकणार आहोत. सरांवरती सुटून देतो. दर्शन वगैरे छानपैकी झालेलं आहे आणि आत्ता आपण बाहेर निघतो. छान असं दर्शन झालंय. आता बसलोय जरा 5-1 मिनटं बसावं म्हटलं. जरा शांत बसलोय. फ्रेश पण झालोय मस्तपैकी. नेहमीसारखी आज गर्दी नाही आहे. शांत मस्त दर्शन झालं. 1 नंबर वाटलं. फ्रेश वाटतंय. मस्त वाटतंय. आता इथून पुढचं प्लॅन तर म्हणता येणार नाही. पण बघू कुठं प्रवास होते मला पण माहीत नाही आहे. पण प्रवास करायचा एवढं नक्की. प्रवास करायचा आहे. बघू कुठं जातं. आता एक शनी मंदिराचं दर्शन घेऊया आपण. तिथं पुढे जेवण नव्हतं झालं आपलं. तुम्हाला पण माहिती आहे. सो जेवणासाठी आपण आलो एका ठिकाणी पासून जवळच बघू काय टेस्ट आहे कशी. आणि आता छानपैकी आता मस्त मूड फ्रेश झाला आहे. असं बोलतात का मूड फ्रेश झाला असं बोलायचं. तर मंडळी जेवण वगैरे झालं. करायचंय असं. तर मंडळी दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. छान असं प्रसन्न वाटलं. आणि आता अक्षदाला भूक लागली होती. तो म्हणतोय एकदम प्रसन्न झालोय. पण तसं काय तो बोलत नाही. असं एकदम आळस आल्यासारखं बोलायला लागलाय. जेवण नाही भेटलं का तुला आज? जेवण नाही भेटलेलं हा प्रॉब्लेम आहे. खरायचं हे जेवण भेटलेलं म्हणजे आता जेवण केलंय कुठं आपण. नाश्ता केला. जेवण कुठं केलेलं आठवतच नाही. नाश्ताच असा झाला होता की जेवण करायची परत इच्छाच राहिली नाही. आणि परत तिथं उगं भूक नसताना खाणं जरा चुकीचं वाटलं मला. त्यापेक्षा आणखीन 2 लोक जास्त जेवले असते आपल्यापेक्षा ज्यांना जास्त भूक लागली. नाही देवाच्या दारात गेल्यावर थोडंसं महाप्रसाद घेतलं पाहिजे. त्याच्यामागं पण कारण आहे. एक काम करू आता इथून जाऊ आपण अक्कलकोटला आणि महाप्रसाद घेऊ. महाप्रसाद घेऊ राहिलेला हां. ठीक आहे. अरे पोचतो आपण संध्याकाळपर्यंत. आणि तिथं मुक्काम करू. सकाळी मग तिथून निघू. बघू काय प्लॅन होते तुम्हाला सांगाल आम्ही थोड्या वेळात. जरा विजेच्या 2 वाजवतो. सारखे प्लॅनिंग चेंजेस करा. प्लॅनिंग काय जायचं. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आता नेहमीप्रमाणे आपण आलो ST स्टँडवरती. या ST स्टँडवरती ST तर नाही येत नाही. पण इथं चौकशी करायला माणूस बी नाही. आता काय करायचं. गाड्या आहेत नाहीत काय माहीत नाही. सो वाट बघूया आणि वाटच बघू काय होतंय. शेवटी टेम्पो भेटलाय आपल्याला. लय अंतरापर्यंत नाही पण आहे थोड्याशा अंतरापर्यंत टेम्पो भेटलाय. सो टेम्पोने प्रवास करतोय आपण. बायपासपर्यंत गाडी आपल्याला भेटलेली आहे. किती वाजे
जवळपास 6:45 वाजलेत आणि छान असा प्रवासाचा आनंद घेतो. येताना एवढा आनंद घेता आला नाही या प्रवासाचा, पण आता जाताना आनंद घेतो. मस्त वारं वगैरे आलं या खिडकीतून. आणि विजय शेठ बघा, एसी पेक्षा भारी हवं खातो. पावणे 9 वाजत आले जवळपास आणि ट्रकने आपल्याला सकलकोट बायपासला सोडलं आहे. इथून आता सोलापूरला जायचं आपल्याला. आज जास्त डोळ्यावर आलेली, दमलोय दिवसभर प्रवास करून. आणि खरंच लातूरला जायचं होतं आपल्याला, तुळजापूरला जायचं अजून. दमून कसं काय व्हायचंय. आता आजच्या पुरतं एवढं खूप आहे. आजच्या पुरतं एवढं खूप आहे. आज नाही रे, अजून आपल्याला सोलापूरला जाऊन तुळजापूरला जायचंय. तुळजापूरला देवीचं दर्शन घ्यायचंय. नाही, आता सुम झोपायचं. नाही तिथून तुळजापूर जाऊन पुण्याला जायचं आपल्याला. गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जाणार आहे सोलापूर मधील सिद्धेश्वर मंदिरात. पण त्याआधी रात्री आपण राहिलो कुठलं ती रूम दाखवतो. बघा, मस्त रूम आहे. हे बघा, तर टीव्ही बघायला होता आणि विशेष म्हणजे टीव्ही चालू आहे. हे बघा, मस्त रूम आहे. हे फर्निचर वगैरे खूप छान आहे. पंखा वगैरे, हा बेड होता. हे बघा, छान अशा रूम मध्ये आपण रात्री आराम केला. जेवण वगैरे पण रात्री सगळं जेवण वगैरे करून 12 वाजले जवळपास आपल्याला झोपायला. त्यामुळे आज उशिरा व्हिडिओ चालू होतोय. आता वाजलेत 9 वाजता. आता चेकआउट करणार आहे आपण. नाश्ता वगैरे अजून झालेला नाही. नाश्ता वगैरे करू, सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ. सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्याच्या नंतर मग पुढचा प्लॅन करूया. तर भेटू थोड्याच वेळ. तर आपण इथं सिद्धेश्वराच्या मंदिरात आलोय. त्यापासून जवळच आहे, 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथं भक्त म्हणजे यात्री निवास पण आहेत. आपण रूम वगैरे भेटते छानपैकी आणि बॅग ठेवण्यासाठी जागा पण आहे. विजय शेठ बघा, मस्त बनवतात. पलीकडच्या साईडला सोलापूरचा भुईकोट किल्ला पण आहे. तिथं दिसतं. हां, ते बघा. तर मंडळी, दर्शन वगैरे छान झालेले. तर मंडळी 2 दिवस जरा हेच ऐकतोय. छान टोनी मध्ये बोलतोय. तर मंडळी अहमदपूर पंढरपूर गाडी भेटली आपल्याला. ह्याच्यात बसू आपण. त्या गाडीत काय जागा नव्हती. विजय सरांना बाय बाय करूया. विजय सर, बाय बाय, भेटू परत. ही शेजारची गाडी बंद पडल्यामुळे आता ह्या गाडीत आलोय आपण. गाणगापूर सांगोला. ह्याच्यातून आपल्याला पंढरपूर पर्यंत जायचं. पंढरपूर गुंबेत आपण पोहोचलोय. सांगोला गाडीने आलतो आणि आता इथून चाललोय मंदिराकडे ह्या रोडने. कुंडली गावर श्री ज्ञानदेव कुंडलिक मंदिरात छान असं दर्शन झालंय. आणि आता मेन विठ्ठल मंदिराकडे आपण चाललोय. गंध वगैरे लावलाय आता मस्तपैकी. आणि खूप जास्त लोक म्हणजे
येतात लांबून लांबून येतात लोक, खूप जास्त लोक येतात. इकडं मंदिराकडे जाण्याचा हा रोड आहे बघा, बघू शकता तुम्ही.